नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गट ब मुख्य परीक्षा 2024 जो पेपर 29 जून 2025 ला झालेला होता, सो त्याचा आपण ॲनालिसिस करत आहोत आणि याचा पहिला भाग झालेला आहे. ज्या पहिल्या भागामध्ये आपण पॉलिटी आणि हिस्ट्री या दोन विषयांच्या 15-15 प्रश्नांचे ॲनालिसिस घेतलेला आहे. आता या हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 आहे हा त्या पेपरच्या ॲनालिसिसचा, ज्याच्यामध्ये आपण भूगोलाचे प्रश्न आहेत, त्यासोबतच सामान्य विज्ञानाचे प्रश्न आहेत आणि इकॉनॉमिक्सचे प्रश्न आहेत. इतक्या प्रश्नांचा आपण ॲनालिसिस करणार आहोत. ठीक आहे, सो आपण स्टार्ट करूया. पेपर मी टेलिग्रामला टाकलेला आहे. प्रयत्न करायचा की आपल्याला प्रश्नपत्रिका ज्या आहेत ह्या आयोगांच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत वेबसाईटवरच्या त्याच प्रश्नपत्रिकांचा कायम तुम्ही अभ्यास करा. याच्याने एक गोष्ट खूप चांगली होते आणि ती म्हणजे आपल्याला आयोगाच्या प्रश्नपत्रिकांना वारंवार जेव्हा आपण बघतो तेव्हा ते आपल्याला फॅमिलियर वाटायला लागतं आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे काय असतं की आयोगाचा पेपर बघू, आम्ही तर दुसऱ्या भागामधून किंवा दुसऱ्या नोट्समधून किंवा दुसऱ्या ठिकाणावरून आयोगाचे प्रश्न बघतोच आहोत. पण त्या तसंच बघणं आणि ते चित्रात बघणं किंवा त्या वेगळ्या पद्धतीने बघणं याच्यात खूप फरक आहे. हा फरक तुम्हाला तेव्हा जाणवेल जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल पेपर देता तेव्हा. आणि त्यामुळे काय होतं, आयोगाच्या ह्या अशा पद्धतीच्या ज्या प्रश्नपत्रिका असतात ह्या वारंवार बघितल्यावरती त्याच्यासोबत एक आपण फॅमिलियर होतो आणि आपल्याला पेपर थोडासा सोपा वाटतो, आपल्याला ओळखीचा वाटायला लागतो पेपर. मग भले पेपर कठीण असला तरी पण आपण त्याच्यात इलिमिनेशन टेक्निकने म्हणा, आपल्याला जी काही माहिती आहे, आपला जो काही अभ्यास आहे त्याच्या आधारावर तो आपल्याला पेपर कॉन्फिडेंटली सॉल्व्ह करता येतो. आणि त्यामुळे ह्या म्हणजे आयोगाचा स्वतःचा वेबसाईट वरून डाउनलोड केलेला पेपर किंवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका जशाच्या तशा त्याच्यातून अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. हे तुम्हाला आज कळणार नाही किंवा तुम्ही नवीन अभ्यास करताय तर तुम्हाला कळणार नाही. जेव्हा तुमची 2, 4, 5 वर्ष उलटून जातील तेव्हा तुम्हाला ती गोष्ट कळेल. पण माझं म्हणणं आहे की ती गोष्ट तुम्हाला आत्ताच कळावी, लवकरात लवकर कळावी, जेणेकरून तुमची पास होण्याची आणि पोस्ट मिळवण्याची प्रक्रिया अजून जास्त सोपी आणि फास्ट होईल. ओके, सो आपण स्टार्ट करूया. बघा प्रश्न हा प्रश्न आपण केलेला होता. पुढचा प्रश्न बघा, कोकण किनारा हा खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? तर मी तुम्हाला 3 चित्र जी आहे ती 3 चित्र दाखवते आणि मग आपण त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे तर ते घेऊया. की हा जो कोकण किनारा आहे, हा कोकण किनारा आणि इथे बघा, हे तुम्हाला 3 चित्र दाखवते. हा जो एफजॉड कोस्ट लाईन जे आहे, जे की आयोगाने ऑप्शन दिलेलं आहे दुसऱ्या क्रमांकाचं, एफजॉड कोस्ट लाईन म्हणजे काय आहे किंवा फोर्ड्स कोस्ट लाईन त्याला म्हटलेलं आहे. तर ती कशी असते, तर एक खूप खोल दऱ्या आहेत आणि त्या खूप खोल दऱ्यांमधून जाणारी जी काही तुमची समुद्र किनारा आहे तुमचा, जो की आपल्याला अलास्का असेल, न्यूझीलंड असेल, नॉर्वे असेल, चिली आहे, ग्रीनलँड आहे, त्याच्यानंतर जिकडे की आपल्याला यू शेप व्हॅलीज दिसतात. मग आपल्याला यू शेप व्हॅलीज ज्या आहेत त्या कुठे दिसतात, तर आपल्याला यू शेप व्हॅलीज ज्या आहेत तर ह्या आपल्याला हिम नदीचा भाग जो आहे, जो की आपल्याला उत्तर काय म्हणूया आपण त्याला, उत्तर ध्रुवाजवळचा भाग किंवा मग दक्षिण ध्रुवाजवळचा भाग असेल, की जिकडे आपल्याला हिमखंड आढळून येतात, जिकडे आपल्याला ज्या काय म्हणतो आपण त्याला हिमखंडच म्हणतो, हिमनद्या आहेत, त्या हिमनद्या आढळून येतात. आणि त्या हिमनद्या जेव्हा समुद्राला मिळतात तेव्हा ते अशा जेव्हा खूप जास्त स्टीफ क्लिप्स तुम्हाला आढळून येतात, तेव्हा हे जे स्टीफ क्लिप्स असतात ज्याच्यामधून जे की ग्लेशियर्सला कार्विंग होऊन त्या व्हॅलीज ज्या आहेत त्या बनलेल्या असतात. ग्लेशियर्सला कार्विंग होऊन म्हणजे काय, खूप उंच उंच डोंगर आहेत आणि त्या डोंगरांमध्ये तुमच्या हिम नद्यांनी त्याचं खनन केलेलं आहे पूर्णपणे आणि म्हणून तिथे यू शेप व्हॅलीज बनलेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे की हिम नदी जी आहे ते तिच्या खनन कार्यामध्ये ती यू शेप व्हॅली बनवते आणि जी आपली नदी आहे तर ती नदी तिच्या खनन कार्यामध्ये व्ही शेप व्हॅली बनवते, हे तुम्हाला माहिती आहे. सो याच्यामध्ये जेव्हा ग्लेशियर्स कार्व करतात तुमचे मोठे मोठे माउंटेन्स आणि त्या ज्या स्टीफ क्लिप्स तयार होतात, तर तेव्हा अशा लॉंग नॅरो डीप सी इनलेट्स तयार होतात. यांना ह्या कोस्ट लाईनना एफजॉड किंवा काय म्हणालो आपण फोर्ड्स कोस्ट लाईन किंवा फोर्ड्स समुद्र किनारा असं म्हणतो. हे ॲनालिसिस तुम्ही आतापर्यंत कधी बघितलेलं नसेल, हे जे की आपल्याला नॉर्वे, न्यूझीलंड, चिली, ग्रीनलँड, अलास्का अशा भागामध्ये आपल्याला आढळतं. दुसरी आहे डॅल्मेशियन कोस्ट लाईन किंवा डॅल्मेशियन समुद्र किनारा. हा जो डॅल्मेशियन समुद्र किनारा आहे तर तो आपल्याला क्रोएशियाज असेल किंवा एडियाट्रिक सी आहे, जो एडियाट्रिक सी आहे मेडिटेरियन सी त्याच्या थोडा बाजूला, तो जो एडियाट्रिक सीचा भाग आहे तर त्या एडियाट्रिक सीच्या ठिकाणी आपल्याला ह्या ज्या डॅल्मेशियन समुद्र किनारा आहे तर तो आपल्याला दिसतो. फेमस फॉर इट्स क्रिस्टल क्लिअर वॉटर्स, लाईमस्टोन क्लिप्स, चुनखडीचे पर्वत आहेत, डोंगर आहेत. त्याच्यानंतर हंड्रेड्स ऑफ आयलँड्स लाईक हॅयर आणि कोर्कुला, एन्शियंट वॉल टाउन्स,
वेनेशियन आर्किटेक्चर अँड द पॅरलल डायरॅनिक आल्प्स, म्हणजे आल्प्सच्या ठिकाणी म्हणा किंवा एडियाट्रिक सी म्हणा किंवा तुम्हाला काय म्हणू आपण त्याला काय आहे आपला मेडिटेरियन सी जो आहे, जो की युरोपाच्या बाजूला असलेला जो भाग आहे, जिकडे आपल्याला चुनखडीचे असे पर्वत दिसतील, जिकडे असे आपल्याला क्लिअर क्रिस्टल समुद्र किनारे दिसतील, तर त्याला आपण डाल्मेशियन कोस्ट किंवा डाल्मेशियन समुद्र किनारा असं म्हणतो. आणि जो प्रश्न आपल्याला आयोगाने विचारलेला आहे तर तो म्हणजे आहे रिया समुद्र किनारा, जो की आपल्याला अशा पद्धतीने वेगवेगळ्या कारकांच्या माध्यमातून अशा नद्या, अशा नदीची जी मुखं आहेत ह्या नदींच्या मुखांशी आपल्याला असे छोटे 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 जलाशय, त्यांचं पाणी आणि त्याच्या शेजारी कोरडी जमीन, अशा जेव्हा आपल्याला सीमारेषेला म्हणजे किनाऱ्याला असा भाग जेव्हा आपल्याला दिसून येतो तेव्हा त्याला आपण कोणता किनारा म्हणतो, रिया समुद्र किनारा असं म्हणतो, जो की आपल्याला प्रामुख्याने ज्या कोकणातल्या नद्या आहेत त्या कोकणातल्या नद्यांच्या मुखाशी जेव्हा त्या अरबी समुद्राला मिळतात तेव्हा आपल्याला अशा पद्धतीचा रिया समुद्र किनारा जो आहे हा दिसून येतो. ओके, सो कोकण किनारा हा खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो तर तो रियामध्ये मोडतो. फिजॉर्ड होतं ते, फिजॉर्ड, मी काय म्हणाले, फोर्ड्स म्हणाले, सॉरी. सो ते फिजॉर्ड होतं. हा रिया आहे आणि हा डाल्मेशियन आहे. फिजॉर्ड कुठे होता बरं? नॉर्थ ध्रुव म्हणा त्याला, उत्तर ध्रुवाकडच्या नद्या, नॉर्वे असेल त्या ठिकाणी, किंवा साऊथ ध्रुव असेल किंवा दक्षिण ध्रुव असेल तर त्या ठिकाणी न्यूझीलंड वगैरे. त्याच्यानंतर डाल्मेशियन तर तो एडियाट्रिक समुद्राच्या तिकडे आहे. सो जर आयोगाने रिया 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 विचारलाय बऱ्याच वेळा तर हे सुद्धा कधीही विचारू शकतं, पण ते आहे जगाच्या भूगोलाच्या भागामध्ये. सो तो जर प्रश्न आला तर तो आपल्याला राज्यसेवा पूर्व किंवा राज्यसेवा मुख्यला येऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा, सुरजागड लोह खनिज क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर आपल्याला जी खनिज क्षेत्र आहेत तर त्या खनिज क्षेत्रांबद्दल माहिती घ्यायची आहे. सो ही जी सगळी खनिज क्षेत्र आहेत जी की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विखुरलेली आपल्याला दिसतात, आणि ही जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विखुरलेली आपल्याला खनिज क्षेत्र आहे हे दिसतं. मग याच्यामध्ये कोणत्या भागामध्ये कोणतं खनिज प्रामुख्याने आपल्याला आढळतं? तर कोळसा जो आहे हा कोळसा आपल्याला नागपूर आहे, चंद्रपूर आहे, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांमध्ये आपल्या कोळशाचे साठे आढळतात. मॅग्नीज जे आहे तर ते मध्य भारतातल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला प्रामुख्याने मॅग्नीज आढळते, जे की 40% आहे. चुनखडी यवतमाळ आणि चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला चुनखडी आढळते. डोलोमाइट आहे यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर आहे. बॉक्साईट आहे जे की आपल्याला कोकणातल्या भागामध्ये जास्त दिसतं आणि प्रामुख्याने जिकडे जास्त पाऊस पडतो तिथे आपल्याला बॉक्साईट जास्त आढळतं. सिलिका सँड आहे जी की सिंधुदुर्ग, रत्नागिरी आहे आणि कोल्हापूर आहे जिथे आपल्याला सापडते सिलिका सँड. कायनाईट आणि सिलिमनाईट आहे जे की भंडारा या ठिकाणी आढळतं. कॉपर आहे जे की आपल्याला राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी आढळतं. तर इथं थोडं मी एक्सप्लेनेशन जास्त त्याचं घेतलेलं आहे. एक मिनटं मी हे सेव्ह करून घेते म्हणजे त्याच्यावर मला हायलाईट करता येईल. ओके, सो आता इथे बघा, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जे एक मिनिट हा, सेव्ह टू फाईल्स. ओके, फाईल सेव्ह झाली. चला, सो याच्यामध्ये हे जे ही मी ॲपवर तुम्हाला पेपरच्या ॲनालिसिससह ही प्रिंट जी आहे PDF आहे ती मी टाकून देते, तर तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. बघा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे आयोगाने आपल्याला आता घुग्गूस आहे आणि तेलवासा विचारलेलं होतं तर ते ह्याच्यामध्ये आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दगडी कोळसाचे सर्वाधिक साठे आहेत. या जिल्ह्यामध्ये चंद्रपूर आहे, बल्लारपूर आहे, घुग्गूस आहे, मांजरी आहे, सास्ती आहे. या ठिकाणी आपल्याला दगडी कोळसाच्या खाणी आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये दगडी कोळसाचे साठे वणी आहे, उमरेड आहे, मारेगाव आहे, दिग्रस आहे. या तालुक्यामध्ये दगडी कोळसाच्या खाणी आहेत. हे सगळे शब्द मला वाटते आयोगाने विचारून झालेले आहेत. त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये सावनेर आहे. या परिसरामध्ये दगडी कोळशाचे भरपूर साठे आपल्याला दिसतात, जे की उमरेडमध्ये आहेत, पाटण सावंगीमध्ये आहेत, कामठीमध्ये आहेत आणि सिलेवारामध्ये आहेत. पाटण सावंगी, उमरेड आणि कामठी ASO मुख्यला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर वणी आयोगाने विचारलेला आहे, घुग्गूस विचारून झालेला आहे, तेलवासा विचारून झालेला आहे, बल्लारपूर आहे. तर हे सगळे ठिकाणं दगडी कोळशांची आहेत जी की चंद्रपूर आणि यवतमाळच्या ठिकाणी आपल्याला आढळतात, नागपूरमध्ये आढळतात. सो नागपूरमध्ये उमरेड आणि पाटण सावंगी आहे, कामठी आहे. यवतमाळमध्ये वणी, दिग्रस, उमरेड आहे. हे इथे उमरेड आहे, दोन्ही ठिकाणी आलंय. आणि इथे चंद्रपूरमध्ये काय आहे, घुग्गूस आहे, बल्लारपूर आहे, मांजरी आहे, सास्ती आहे. ठीक आहे, सो ही सगळी नावं लक्षात ठेवायची आहेत कारण आयोगाने या सगळ्यावर प्रश्न विचारलाय. हा झाला तुमचा. आणि वर्धा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला दगडी कोळसा आढळतो. सो दगडी कोळसा वर्धा आहे, नागपूर आहे, यवतमाळ आहे, चंद्रपूर आहे, असा चौकोनी भाग आहे विदर्भाचा, तिथे आढळतो. त्यानंतर लोह खनिज आहे. लोह खनिज 4 प्रकारचा आहे, मॅग्नेटाईट, हेमेटाईट, लिमोनाईट आणि सेडेराईट. काय आहे? MHLS, बरोबर. मॅग्नेटाईट, हेमेटाईट,
लिमोनाइट आणि सेडेराईट आहे। त्याच्यानंतर हे जे लोह खनिज आहे हे लोह खनिज आपल्याला महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्या ठिकाणी आढळतं। त्यासोबतच चंद्रपूर आहे, बल्लारपूर, पिंपळगाव, असोला, चिमूर, मांजरी, वरोडा या ठिकाणी सुद्धा लोह खनिजाचे साठे आपल्याला सापडतात। त्यानंतर वरोडा तालुक्यात सुद्धा आपल्याला लोह खनिज सापडतंय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये देवळगाव आहे, भामरागड आहे, सुरजागड आहे या ठिकाणी लोह खनिजाचे साठे सापडतात। गोंदिया जिल्ह्यामध्ये गोरेगाव तालुक्यात खुर्सीपार आहे आणि आंबे तलाव आहे। दोन्ही ठिकाणी आयोगाने प्रश्न विचारलाय, खुर्सीपार आणि आंबे तलाव। जरी आयोगाने लोह खनिजासाठी नसला विचारला तरी जोड्या लावांना विचारलाय, सो त्यामुळे ते पाठ पाहिजे तुमचं। नागपूर जिल्ह्यामध्ये भिवापूर परिसरात लोह खनिज सापडतं। कोल्हापूरमध्ये शाहूवाडी आहे त्या ठिकाणी। सिंधुदुर्ग मध्ये रेडी आहे, वेंगुर्ला आहे, शिरोडा आहे या ठिकाणी आपल्याला लोह खनिज जे आहे या लोह खनिजाचे साठे सापडतात। चंद्रपूर, सिंधुदुर्ग, वरोडा, गडचिरोली, खुर्सीपार, गोरेगाव, आंबे तलाव, भिवापूर, कोल्हापूर, शाहूवाडी, सिंधुदुर्ग, वेंगुर्ला, शिरोडा, रेड्डी। ओके, नंतर आहे बॉक्साईट। सो बॉक्साईटचे साठे जे आहे ते कोल्हापूर आहे, सांगली आहे, सिंधुदुर्ग आहे आणि रायगड आहे या ठिकाणी। रत्नागिरी सुद्धा आहे, रत्नागिरीत मंडणगड आहे, दापोली तालुक्यामध्ये आहेत या ठिकाणी। सिंधुदुर्गमध्ये आंबोलीमध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात। रायगडमध्ये श्रीवर्धन, रोहा, मुरुड आहे, हे मुरुड तालुक्यात काही प्रमाणात सापडतात। सांगलीमध्ये शिराळा आहे त्या ठिकाणी सुद्धा बॉक्साईट आपल्याला सापडतं। सो हे बॉक्साईट प्रामुख्याने कुठे सापडतं तर कोकणाचा भाग जो आहे या बाजूचा भाग घ्यायचा, तर तिथं आपल्याला प्रामुख्याने बॉक्साईटचे साठे आढळतात। आणि त्याच्यामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो सर जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणावरती आपल्याला बॉक्साईटचे साठे आढळतात। त्यानंतर आहे चुनखडी। मग चुनखडी म्हटलं का यवतमाळ आठवायचं। यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात चुनखडीचे साठे आहेत। यवतमाळमध्ये राळेगाव आहे, वणी आहे, मालेगाव आहे या ठिकाणी चुनखडीचे साठे आहेत। मालेगाव तालुक्यात, राळेगाव तालुक्यामध्ये गौराळा आहे, वणी आहे। नागपूर जिल्ह्यात रामटेक आहे, पारशिवनी आहे, सावनेर आहे। नागपूर जिल्ह्यात देवळा पार आहे, इथे उच्च दर्जाची चुनखडी सापडते। गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी आणि सिरोंचा या तालुक्यामध्ये, हे तालुके आहेत, तालुक्यामध्ये चुनखडीचे साठे आपल्याला आढळतात। त्याच्यानंतर मॅग्नीज आहे। मॅग्नीज जे आहे तर ते त्याला फेरोमॅग्नीज असं सुद्धा म्हणतात, फेरा लिहिले, फेरोमॅग्नीज त्याला म्हणतात। मॅग्नीज खनिजाच्या एकूण उत्पादनापैकी 95% मॅग्नीज लोह पोलादाच्या उत्पादनामध्ये वापरलं जातं। मॅग्नीजचा वापर ब्लिचिंग पावडरसाठी, चिनी माती मिळवण्यासाठी, जंतुनाशक, बॅटरीच्या उत्पादनामध्ये, दागिन्यांना डाग देण्यासाठी, फोटोग्राफीमध्ये, काडीपेटीच्या उद्योगामध्ये मॅग्नीज जे आहे तर ते मॅग्नीज वापरलं जातं। मॅग्नीजचे साठे प्रामुख्याने भंडारा, गोंदिया आणि काय म्हणतो आपण, सिंधूचं मन मोठं आहे, सो सिंधुदुर्ग ती भंडारा करते, सो सिंधुदुर्ग आहे, भंडारा आहे, नागपूर आहे, गोंदिया आहे या ठिकाणी आपल्याला मॅग्नीजचे साठे जे आहे ते मॅग्नीजचे साठे सापडतात। ओके, सो आपण जाऊया परत एकदा त्या प्रश्नाकडे, जो प्रश्न आपण बघत होतो त्या प्रश्नाकडे जाऊया आणि त्या उत्तराकडे जाऊया। उत्तर अतिशय सोपं आहे, आपल्याला फक्त त्या सगळ्या ठिकाणांची रिव्हिजन करून घ्यायची होती। सुरजागड लोह खनिज क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, इतका सोपा प्रश्न आहे हा, तर ते गडचिरोलीमध्ये आहे, माहिती आहे आपल्याला। पुढचा कोयना, किल्लारी, भुज आणि उत्तर काशी हे जे भूकंप आहेत तर ह्या भूकंपावरचा हा प्रश्न आहे की हे जे सगळे भूकंप आहेत हे भूकंप कधी कधी झालेले आहेत आणि हा प्रश्न राज्यसेवा मुख्य आहे, तर त्या राज्यसेवा मुख्यला सुद्धा येऊन गेलेला आहे। त्यासोबतच राज्यसेवा मुख्यलाच हा प्रश्न 2 ते 3 वेळा येऊन गेलेला आहे, त्यामुळे अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे। याच्यामध्ये किल्लारीचा भूकंप जो आहे, हा किल्लारीचा भूकंप कधी झाला, 1993 ला झालाय का कोयना भूकंप जो आहे हा 1993 ला झालेला आहे। तर हे जे भूकंप आहेत याच्यामध्ये कोयना भूकंप जो आहे हा कोयना भूकंप आपल्याला माहिती आहे 1967 ला झाला आणि किल्लारी 1993 ला झालेला आहे। त्याच्यानंतर भुजला जो भूकंप झालेला आहे तर तो भुजचा जो भूकंप आहे कच्छ गुजरातला झालेला, तर तो 26 जानेवारी 2001 ला झालेला होता। हा जो आहे हा 26 जानेवारी 2001 ला। ओके, भुज किंवा कच्छ आलं तरी सुद्धा ते सेमच आहे, भुज किंवा कच्छ गुजरातला झालेला भूकंप आहे 26 जानेवारी 2001 ला। त्याच्यानंतर उत्तर काशीला जो भूकंप झालेला होता यूपी मध्ये तर तो 1991 ला झालेला आहे। त्याच्यासोबतच आणखीन जर खूप आधी कच्छ गुजरातला जो एक भूकंप झालेला होता तर तो 1819 ला झालेला होता, 1819 ला झालेला होता। त्याच्यानंतर जर भरपूर सारे जर भूकंप जर आपण बघितले तर ते आसाम असेल, शिलाँग आहे, हिमाचल प्रदेश आहे, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश आहे, त्या भागात आपल्याला चमोली असेल, यूपी आहे, बिहारचा पट्टा आणि मग इकडे
आपलं कुठलं नॉर्थ ईस्ट आहे, तर तिकडेच ते आपल्याला जास्तीत जास्त भूकंप जे आहेत ते झालेले दिसतात. सो कोयना 67वरनं जोडी लावा, 2 2 आहे, किल्लारी 93 आहे, सो 3 आहे, भुज 1 आहे आणि हे, सो ऑप्शन क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. उत्तर काशीचा लक्षात ठेवायचा 1991चा आहे. त्याच्यानंतर लातूरचा 1993चा भूकंप आहे, लातूर किल्लारीला भूकंप झालेला होता तो. त्यानंतर अरुणाचल प्रदेश आहे, तिथे 1950ला भूकंप झालेला होता. आणि या सगळ्यातला सगळ्यात तीव्रतेचा जो भूकंप आहे तो अंदमानला झालेला आहे, शिलाँगला झालेला आहे. सगळ्यात जास्त तीव्रता असलेला 8.7 रिक्टर स्केलचा जो भूकंप आहे तर तो 1897ला झालेला आहे. कुठे झालेला आहे तो 1897ला झालेला शिलाँगला झालेला आहे. मेघालय शिलाँगला हा जो 1897ला भूकंप झालेला आहे, याची तीव्रता खूप जास्त रिक्टर स्केलचा हा भूकंप होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे सोप्पा, आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिवस कधी आहे, तर तो 22 मेला आहे, 22 मे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जो की आयोगाने हॅश केलेला आहे. त्रिवार्था यांच्या मतानुसार महाराष्ट्र राज्यातील विदर्भ व मराठवाड्याच्या पूर्व भागाचा समावेश डॅश डॅश हवामान विभागामध्ये होतो. तर विदर्भ आणि मराठवाड्याचा जर विचार केला तर आपला महाराष्ट्र जो आहे हा 3 याच्यामध्ये डिवाइड झालेला आहे. AM आहे, त्याच्यानंतर BSH आहे आणि इकडे AW आहे. ओके, सो असा भाग आहे ज्याच्यामध्ये हा भाग कशामध्ये येईल बरं, तर विदर्भ आणि मराठवाड्याचा जर विचार केला तर हा असा सगळाच भाग यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये सॅवाना भाग येईल का, मान्सूनचा भाग येईल का, नाही, तो कुठला भाग यायला पाहिजे, उष्णकटिबंधीय वर्षारण्याचा हवामान विभाग येईल आणि त्याच्यासोबतच स्टेपी हवामान विभाग जो आहे तर त्या स्टेपी हवामान विभागाचा सुद्धा तो भाग येईल, किंवा त्याला सॅवाना सुद्धा म्हणता येणार आहे. सो सॅवाना इथं दिलेला आहे, BSH मध्ये सॅवाना आहे. सो त्यामुळे हा प्रश्न जो आहे आयोगाने हॅश केलेला आहे. आयोग स्वतः त्याच्यावर कन्फ्यूज झालेला आहे. पुढचा आहे पाणी संबंधित आव्हानांवर प्रयत्नांना गती देण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 2018 ते 2028 हे दशक खालीलपैकी कशासाठी घोषित केलेलं आहे, तर शाश्वत विकासाकरिता पाण्यावरील कृतीसाठी आंतरराष्ट्रीय जल दशक म्हणून त्यांनी ते शाश्वत आपल्याला जी काही टार्गेट आहेत, शाश्वत विकास उद्दिष्ट ज्याला म्हणतो आपण, याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल असं म्हणतो. तर हे जे सगळे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत तर तेच आपल्याला जगामध्ये कंप्लीट करायचे आहेत. सो कुठल्याही याला जेव्हा तुम्ही प्रायोरिटी देता किंवा तुम्ही कुठलंही जेव्हा आंतरराष्ट्रीय दर्जावरती किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला जेव्हा तुम्ही एखादं मोठं धोरण आखत आहात तर त्या धोरणाचा अंतिम उद्देश तुमचा असाच असायला पाहिजे की जे तुमचे 17 उद्दिष्ट आहेत, जे तुमचे 17 SDGचे लक्ष तुम्ही ठरवलेली आहेत आणि त्याच्यातले जे 169 तुमचे जे गोल आहेत सो त्याच्याशी निगडीतच तुमची धोरणं जी आहेत जगामध्ये तर ती आखली गेली पाहिजेत. जसं की आपण पंचवार्षिक योजना आखतो आणि तशा पद्धतीच्या योजना आपण काय करतो, सुरू करतो. सो तशाच पद्धतीने हे शाश्वत विकासासाठीचं पाण्यावरच्या कृतीसाठी आंतरराष्ट्रीय जल दशक जे आहे तर ते संयुक्त राष्ट्राच्या महासभेने घोषित केलेलं आहे. पुढचं आहे पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली प्रक्रियेतील पहिला टप्पा कोणता, तर आपण आत्ताच जसं मी म्हणाले की जेव्हा तुम्ही कुठलीही योजना आणता, कुठल्याही गोष्टी म्हणजे एखादी स्कीम आणता तर सगळ्यात आधी तुम्ही काय त्याचा आखता, तर तुम्हाला आधी त्याचं धोरण ठरवावं लागतं, बरोबर. जसं आत्ता आपण म्हणालो की जी आपली शाश्वत विकास लक्ष्य आहे तर ती शाश्वत विकास लक्ष्य जर आपल्याला पूर्ण करायची असतील सो आपण काय करतो, त्यासाठी आपण सगळ्यात आधी त्याचं धोरण जे आहे हे धोरण आपण स्थापित करतो आणि मग ज्या पुढच्या सगळ्या पायऱ्या असतील तुमच्या, मग त्यासाठी काहीही पुढचं मूल्यमापन वगैरे तर शेवटीच येणार आहे. तुमचं मूल्यमापन करा किंवा त्याचं पुनरावलोकन करा, जबाबदारी नेमून द्या, उद्दिष्ट आणि लक्ष्य निर्धारित करा. त्यासाठी पहिलं तुम्हाला धोरण स्थापित करावं लागणार आहे. जसं की आपण राष्ट्रीय क्रीडा धोरण आणलेलं आहे आता, जे आपण नवीन आणलं राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025ला. सो तसं तुम्हाला पहिल्यांदा धोरण आणावं लागतं. सो त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2. पुढचे अतिशय सोपे प्रश्न आहेत. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगत खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे, तर उत्तर सीमेचा जर विचार केला तर उत्तर सीमेला कुठला आहे, सातपुडा पर्वतरांग आहे. हे तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्र सातपुडा पर्वतरांग आहे इथे आपली. त्याच्यानंतर कोणती आहे, सातमाळा अजिंठा पर्वतरांग आहे. त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आहे आणि मग इथे शंभू महादेव पर्वतरांग आहे, बरोबर. आणि त्याच्यामध्ये असलेल्या नद्या, मग इकडे कृष्णा आहे, इथे कोणती आहे, कृष्णा आहे, इथे आपली भीमा आहे, इथे गोदावरी आहे आणि इथे तापी नदी आहे आणि याच्यावरती नर्मदा नदी आहे. सो अशा नद्या आहेत आणि नद्यांची खोरी या सगळ्या डोंगर रांगांनी वेगळी झालेली आहेत. अतिशय सोपे प्रश्न आहेत हे सगळे. दाट अथवा केंद्रित वसाहतीची खालीलपैकी वैशिष्ट्ये कोणती आहेत, तर असा आयोगाने प्रश्न विचारलाय. तर हा माझ्या मते तरी
आपण एकदा सोडवून घेऊ आणि मग मी सांगते तुम्हाला. दाट अथवा केंद्रित वसाहती आहेत. ओके, सो केंद्रित आहेत वसाहती, नागरी वसाहती असणार आहेत, सो केंद्रित आहेत. मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात भारतात दाट वसाहती आढळतात. बरोबर आहे, जिथे सुपीक मृदा असेल, नदी असेल, तर तिथेच तुमची लोकसंख्या जास्त एकवटलेली असणार आहे. वसाहती दाट असल्यामुळे अस्वच्छता म्हणजे शहरं आहेत, सामाजिक तंटे, आरोग्याचे प्रश्न इत्यादी नकारात्मक बाबी सुद्धा निर्माण होणार आहेत. बरोबर आहे, कारण दाट लोकसंख्या आहे, तिथे घनता खूप जास्त आहे, सो अस्वच्छता प्रश्न येणारच आहे त्याचा. त्याच्यानंतर या वसाहतींची रचना ही वर्तुळाकार स्वरूपाची असते. आता हा प्रश्न आहे की नाही, तर हा क जो आहे, हा क आयोगाने का एलिमिनेट केलाय? कारण गावांमध्ये ज्या काही अशा वसाहती असतात, तर त्या गावांमधल्या वसाहती, एखादं मंदिर असेल, एखादी विहीर असेल, एखादं जलाशय असेल, याच्या बाजूला एखादं तलाव असेल, म्हणजे तेच जलाशय, तर याच्या बाजूला ज्या झालेल्या असतात त्या तुमच्या वर्तुळाकार वसाहती असतात. पण जेव्हा आपण शहरांचा विचार करतो, तर शहरांच्या वसाहती या असं तुम्हाला अशा गोलाकार दिसणार नाहीत. ह्या तुम्हाला कशा दिसणार आहेत? तर ह्या तुम्हाला अशा रस्त्यांच्या दुतर्फा झालेल्या अशा ह्या वसाहती तुम्हाला दिसतील, किंवा अशा 4 रस्ते जिथे एकत्र येतात आणि तिथं तुम्हाला ह्या दाट वसाहती ज्या आहेत त्या तुम्हाला आढळून येणार आहेत. सो गोलाकार असणार नाहीत त्या, त्यामुळे क आपल्याला ऑप्शनमधून काढून टाकायचा आहे. म्हणून उत्तर आहे अ, ब आणि ड. डोंगराळ भागात, दाट जंगलात आणि वाळवंटी प्रदेश इथे अशा प्रकारची वस्ती आढळते. तर मला म्हणजे माझं स्वतःचं या विधानाला ऑब्जेक्शन आहे, हे याच्यामध्ये यायला नको. कारण जेव्हा आपण केंद्रित वसाहती आणि दाट वसाहती म्हणतोय, आणि जेव्हा तुम्ही ऑप्शन क्रमांक ब बरोबर देता, म्हणजे वसाहती दाट असल्यामुळे तिथे अस्वच्छता आहे, सामाजिक तंटे निर्माण झालेत, आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले, असं विधान जेव्हा तुम्ही प्रश्नामध्ये टाकता, त्यावेळेस तुम्हाला हे चौथं विधान कसं काय बरं तुम्हाला बरोबर वाटू शकतं? याचं ॲक्च्युअल उत्तर अ आणि ब असायला पाहिजे. माझ्या मते तरी याचं उत्तर अ आणि बच असायला पाहिजे. क त्याच्यात जागतच म्हणजे बसतच नाही. ते डोंगराळ भाग म्हटला म्हणजे तुमच्या विखुरलेल्या वसाहती आलेल्या आहेत. दाट जंगल आलंय म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, डिस्पर्स्ड ज्या सेटलमेंट आहेत, विखुरलेल्या वसाहती त्या आहेत त्या. त्याच्यानंतर वाळवंटी प्रदेश नाही आहेत तुमच्या तिथे. केंद्रित वसाहती, दाट आणि केंद्रित म्हणा, पण दाट नाही त्याला म्हणू शकणार मग आपण. ओके, तर त्यामुळे माझ्या मते याचं उत्तर अ ब असायला पाहिजे, पण आयोगाने उत्तर अ ब ड दिलेलं आहे. पुढचं आहे, महाराष्ट्रातील पठारावर अनेक डोंगर रांगा पसरल्या आहेत, त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. आत्ताच आपण क्रम लावलेला होता, सातपुडा पर्वतरांगा, सातमाळा अजिंठा. सो हे आहे सातमाळा अजिंठा आहे, हरिश्चंद्र बालाघाट आहे, आणि मग शंभू महादेव आहे. सो काय असायला पाहिजे? अ, त्याच्यानंतर ड, त्याच्यानंतर ब आणि त्याच्यानंतर क. अतिशय सोपं आहे. ओके, सो इथे ओके 10च प्रश्न होते भूगोलाचे, ते भूगोलाचे 10 प्रश्न इथे संपलेले आहेत. ओके, त्यानंतर पुढचं बघा, आयोगाने इथे आपल्याला आता सामान्य विज्ञान जे आहे तर त्या सामान्य विज्ञानाचे प्रश्न दिलेले आहेत, तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते कंटिन्यू करूया. ठीक आहे.